इस्रायल इराण युद्धामध्ये अमेरिकेची एंट्री, इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला, इराणनं शांततेचा मार्ग स्वीकारावा किंवा विध्वंसासाठी तयार राहावं, डोनाल्ड ट्रम्प यांची तंबी. इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टेल्थ बॉम्बरचा वापर, तसंच जगातल्या सर्वात मोठ्या 13 टन वजनाच्या GBU-57 बॉम्बनं हल्ला. तुम्ही युद्ध सुरू केलं, आता आम्ही शेवट करू, इराणचा अमेरिकेला इशारा. बहरीनच्या बंदराला लक्ष्य करत अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची आर्थिक कोंडी करण्याची रणनीती. अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील, अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्यानंतर कतारचा इशारा, तर इराणसाठी येमेनचीही युद्धात उतरण्याची तयारी. पाकिस्तानकडूनही अमेरिकेचा निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा. इस्रायल इराण युद्धासंबंधी सद्य परिस्थिती संदर्भात चर्चा केल्याची माहिती. वारीबाबत सपाचे आमदार अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य. नमाज पठणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची वारीशी तुलना. सर्व स्तरातून आझमींवर तीव्र संताप. शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या नगरसेवकांचा आकडा 100 वर गेल्याचा आशिष शेलारांचा दावा. उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र. दोन्ही पवार आखाड्यात उतरल्यानं प्रतिष्ठेच्या झालेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान. आता प्रतिष्ठा निकालाची. निधीची चणचण सांगणारे अजित पवार माळेगाव साखर कारखान्यासाठी 500 कोटी कुठून देणार, संजय राऊतांचा सवाल. पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर. गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी उत्तर द्यावं, आमदार कैलास पाटलांची मागणी. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेची नोटीस. इमारतीतील रहिवाशांवर ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ. उद्या पहिल्याच दिवशी विदर्भातील शाळा बंद राहण्याची शक्यता. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण संस्था महामंडळाचा बंदचा पवित्रा. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी. 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. आंबोली धबधब्यावरही पर्यटकांची हुल्लडबाजी. ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. ज्ञानोबांची पालखी दिवे घाटात दाखल. हजारो वारकऱ्यांचा उत्साह ओसंडला.